सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच आवड असते. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं, त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज आपण जाणून घेत आहोत अभिनेत्री पल्लवी वैद्यबद्दल. अनेकांचे जोडीदार स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या पती पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. आज आपण अशाच एका जोडीबद्दल जाणून घेत आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि तिच्या पतीची. पल्लवी आणि तिचा पती कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहेत. पल्लवीच्या पतीचं नाव केदार वैद्य. केदार एक प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याने मराठी चित्रपट मालिका दिग्दर्शित केलेल्या आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, माझे पती सौभाग्यवती, जिप्र्या या मालिका आणि त्याचसोबत चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. अगबाई अरेच्या या चित्रपटात त्याने सहदिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केलं. पल्लवीने अगबाई अरेच्या या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. चला हवा येऊ द्याच्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं. त्यानंतर ती अजूनही बरसात आहे या मालिकेत छोट्याशा भूमिकेमध्ये दिसली होती. पल्लवीला याआधी अनेक मालिकांमध्ये आपण बघितलंय. स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत तिने पुतळा मातोश्रींची भूमिका साकारली होती. अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती झळकलेली आहे. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. पल्लवी वैद्य ही पूर्वाश्रमीची पल्लवी भावे. मंडळी, तुम्हाला ठाऊक नसेल पण पल्लवीची बहीण देखील मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. होय, तिची बहीण आहे पूर्णिमा भावे तळवळकर. पल्लवीची थोरली बहीण पूर्णिमा तळवळकर यांनी होणार असून मी या घरची मालिकेमध्ये बेबी आत्याची भूमिका साकारली होती. क्यू रिश्तो में कट्टी बट्टी या हिंदी मालिकेत पूर्णिमा महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. शिवाय स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेतून देखील त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. सध्या त्या स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत दिसत आहेत. दिवंगत अभिनेत्री दिग्दर्शिका स्मिता तळवळकर यांच्या पुतण्याशी त्यांनी लग्न केलेलं आहे.